पिंजऱ्यात उभं करतायत. प्रश्न तर होणार ना. होऊ द्या ना. माझं म्हणणं काय आहे, मला तुम्हाला मी मगाशीच सांगितलं माझे आणि त्यांचे संबंध किती चांगले आहेत आणि कसे आहेत तुम्हाला माहिती आहे. यांचा माझा तर काही संबंध नाहीये. एवढा संघर्ष मी त्यांच्या बरोबर केलेला आहे आणि आजही त्यांच्या विरोधामध्ये जे काही झालं, माझ्यावर हल्ला बिल्ला त्या केसेस कोर्टामध्ये चालू आहेत. माझं म्हणणं काय आहे की आंबेगाव वारंवार हा विषय वाजवून या ठिकाणी हा दूध धंदा या भागातला अडचणीमध्ये येतो की काय. आणि दूध धंदा म्हणण्यापेक्षा जो शेतकरी अल्पभूधारक अत्यल्पभूधारक शेतकऱ्याचं जीवन याच्यावर आहे त्याला अडचणी निर्माण होतात की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते. आंबेगाव तालुक्यातलं दूध नको जे डिस्ट्रीब्युटर आहेत आपल्या बाहेरचे तेही मुलं मला सांगतायत की जिथं 500 पिशव्या जातात तिथं आमच्या 100 पिशव्या जायला लागल्यात. आंबेगावचं दूधच नको. मग मला सांगा या शेतकऱ्याने दूध कोणाला घालायचं हा प्रश्न आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय वाणी साहेब, हे जे कोण आहेत ना यांना तुम्ही जेलमध्ये टाका, त्यांना फाशीची शिक्षा द्या, आमची ही भूमिका आहे. परंतु वारंवार या ठिकाणी बदनाम करू नका. आणि त्याला पाहिलाच स्वतंत्र यंत्रणा आहे. पोलीस त्यांचं काम करतात, एफडीए त्याचं काम करतंय, कोर्ट त्या पद्धतीनं निर्णय घेईल, पाहिल, सगळ्या गोष्टी होतील. परंतु वारंवार या विषयावर हे करून ह्या तालुक्याचं बदनामी करून या ठिकाणी इथल्या शेतकऱ्याला अडचणी निर्माण करू नका, हेच मला त्यांना सांगायचंय. तुम्ही जी भूमिका घेतली त्या भूमिकेला आमचा विरोध नाही, त्याचं स्वागतच आहे. भेसळखोरांना कुठल्याही परिस्थितीमध्ये पाठबळ देण्याचं काही कारण नाही. सगळ्यात आधी भेसळीचे मुद्दे आम्हीच मांडलेले आहेत, आम्हीच त्या प्रश्नावर मांडतोय. भेसळ थांबली तर चांगलं दूध घालणाऱ्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल, ही आमची भूमिका आहे. आणि याच्या संदर्भामध्ये आम्ही बोलतोय. मला कोणाचंही काहीही घेणं देणं नाही. मी तुम्हाला सांगतो सगळ्याच राजकीय पक्षांपासून मी दूर राहिलेला माणूस आहे आणि शेवट दूर राहणार आहे. मला कुठल्याही राजकीय पक्षामध्ये जायचं नाही. मला ऑफर भरपूर आलेल्या आहेत, येत आहेत, पण मी ठाम आहे की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना मरेपर्यंत सोडणार नाही, ही माझी ठाम भूमिका आहे. मला कुठल्या पक्षात जायचं नाही. नाही, निवेदनाचं माझं म्हणणं एकच आहे. आता पोलिसांचं काम काय आहे, शेवटी आरोपींना अटक करणं हे पोलिसांचं काम आहे. जर गुन्हे दाखल आहेत तर जे 12 आरोपी फरार आहेत त्यांना तातडीनं अटक करा आणि त्यांना गजाआड करा, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि त्याच्यासाठी SP साहेबांना मी भेटलोय. बांगर साहेब, एक शेवटचा प्रश्न. या तालुक्याचे आमदार, माजी गृहमंत्री, महाराष्ट्राचं नेतृत्व दिलीप वळसे पाटील यांचा काल एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ते म्हणाले दूध भेसळ प्रकरणामध्ये मला बदनाम केलं जाते. ही बदनामी थांबली नाही तर मी त्यांच्यावर फौजदारी दाखल करीन किंवा हायकोर्टात जाईल. आणि जर असं मी याच्यामध्ये सहभागी असं सिद्ध झालं तर मी राजकीय संन्यास घेईन. हे बघा, आता याच्यामध्ये जे काही संशयित आरोपी आहेत किंवा ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, राजकारणाशी कोणी ना कोणीतरी कोणाशी संलग्न असतो, हे बऱ्यापैकी कार्यकर्ते वळसे पाटील साहेबांचे आहेत. परंतु वळसे पाटील साहेबांचा जर प्रत्यक्ष सहभाग त्याच्यामध्ये असेल तर निश्चितपणानं त्यांच्यावर आरोप करणं साहजिक आहे. परंतु जर ज्याचा सहभाग नाही तर त्याच्यावर आरोप करणं पण चुकीचं आहे. आणि मग त्यांनी त्यांची जी भूमिका मांडली ती योग्यच आहे. जर प्रत्यक्ष त्याच्यामध्ये सापडत असतील किंवा त्यांचा सहभाग असेल तर निश्चितपणाने त्यांच्यावर तुम्ही आरोप करा. मला त्यांची काही पाठराखण करायचा विषय नाही. कोणी असो, जो गुन्हेगार आहे, माझा भाऊ असेल, माझा बाप असेल, त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्यालाच द्या, दुसऱ्याला काय. आणि ठीक आहे ना, काही हेच कार्यकर्ते कालपर्यंत तुमच्या लोकसभेचा प्रचार करायला होतेच ना. मग आता ते विसरले का काय तुम्ही? त्यावेळेला ते कार्यकर्त्यांची मतं चालली, त्यांनी केलेला प्रचार चालला, त्यांनी केलेली मदत चालली. आता देवेंद्र शेटशहानी सुद्धा यांच्या लोकसभेचा खर्च केलाय, ते काय ते चालतंय काय सगळं? मग आता देवेंद्र शेटचं तू पण लय आता कडू वाटायला लागलं काय? त्यावेळेला गोड लागलं का तूप? आणि हे सोयीनुसार सरड्यासारखे रंग बदलण्याचे प्रकार बंद करा. राज्याचे माजी गृहमंत्री, विविध खात्याचे त्यांनी मंत्रिपद भूषवलेली आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून अशा प्रकारचं घोषणा जाहीर करणं योग्य आहे का? पत्रकार त्यांना विरोधकांकडून जे टार्गेट केलं जात आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्यांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडणं साहजिक आहे ना. त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि जर आतापर्यंत ते हेही म्हणालेत की मी आतापर्यंत हे सगळं पाहिलंय, या पुढच्या काळामध्ये हे थांबलं नाही, तर मला शेवटी जर त्यांचा सहभाग प्रत्यक्ष असेल तर ठीक आहे. पण अप्रत्यक्षपणे जर त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न होतोय कसं कोणाला? वळसे पाटलांच्या या वक्तव्यामुळे नाही, असं काही नाही. आम्ही कुठं कोणाला घाबरलो? तेव्हा आम्ही कोणालाच घाबरलो नाही. काय घाबरायचं कारण आहे? ज्याला समाजामध्ये काम करायचं घाबरायचं काय कारण आहे? हे बघा, जे खरं असेल, कोणाच्या बापाची भीती बाळगायचं काय कारण आहे? जर मी म्हणतो सुरेश वाणी गुन्हेगार आहेत तर गुन्हेगार म्हणायला भीती बाळगायचं काय कारण आहे? देवदत्त निकम यांना प्रत्युत्तर करताय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यात कमी पडतो का? काय मत आहे तुमचं एक वैयक्तिक मत? आता मी स्पष्टपणाने सांगतो, कमी पडतो म्हणजे आता तो तर त्यांचा भाग आहे, त्यांनी त्यांची भूमिका मांडली पाहिजे आणि जे खरं आहे ते खरं बोललं पाहिजे आणि जे खोटं आहे ते खोटं सांगितलं पाहिजे समाजापुढे. जर तुमची भूमिका क्लिअर असेल, साफ असेल, तर घाबरायचं काही कारण आहे. आजही मी पत्रकार परिषद घेतोय, परंतु माझं पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एकच आहे, ठीक आहे ना, एखादा विषय लिमिट पर्यंत झाला पाहिजे. आज गुन्हे दाखल आहेत, FDA तुकाराम मुंडे साहेब व्यवस्थित पद्धतीनं काम त्या ठिकाणी करतात. अरे म्हणजे तुमचा त्यांच्या पोलिसांवर विश्वास नाही, तुमचा तुकाराम मुंडेंवरती पण विश्वास नाही, असं त्याचा अर्थ होतो. तुमचा न्याय व्यवस्थेवरती पण विश्वास नाही का? यांचं ठीक आहे ना, कोण आका बोका, कोण भेसळखोर आहे, अरे त्याच्यावर तेच कारवाई करतात. तुला अधिकार दिलेत की काय बाबा? तुला ते असे स्पेशल काही अधिकार आहे का त्यांच्यापेक्षा वेगळे? म्हणजे वारंवार ते विषय घेऊन तुम्ही एक प्रकारे ठीक आहे, 4-2 लोक इथं चुकीचं वागले असतील म्हणून अख्ख्या तालुक्याला बदनाम करू नका. तालुक्यातली सगळीच लोक नालायक आहेत का? सगळेच चोर आहेत का? सगळेच बेसळखोर आहे का? याचाही थोडा विचार करा. दुसरी बाजू पण पहा. एक बाजू पाहत असताना दुसरी बाजू पण आपण सांभाळली पाहिजे. राज्यभर, देशभर आंबेगाव तालुक्याची बदनामी त्या ठिकाणी होते. ठीक आहे, इथून जे काही गोष्टी सापडल्या, पण याचा दुष्परिणाम काय होतील याचाही विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. आता जो तुम्ही अरे स्पर्धा निर्माण केली का घोळ घालून ठेवला? आता तुम्ही मला प्रश्न विचारला. आज जे 4 चाकी छोट्या हाती गाडी घेते, 7-8 कॅन्ड घेते, फिरते, शेतकऱ्याच्या गोठ्यापर्यंत जाते, काय त्याच्याकडे तपासणीसाठी आहे का काही? काय? माझं तर म्हणणे, प्रत्येक शेतकऱ्याचं दूध चेक झालं पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यावर आरोप करताना होऊ द्या ना, जो चोर आहे ना, जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे. शेतकरी असू, नाही तर मोठा डेअरी मालक असू दे, कोणी असू दे, जे दूध हे अमृत आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. आणि ह्या असं पाप करणाऱ्याला कुठल्याही परिस्थितीनं माफ करणं हे शक्य नाही, कारण त्याचं समर्थन आम्ही कधीच करू शकत नाही. तुम्हाला जर एवढं सगळं सुचतंय आहे ना, तुम्ही त्याच्यावर सुचवा ना काय करायचंय. आज ज्यांना तुम्ही नेते मानता त्यांनीच हा गोळ घालून ठेवला. मी त्या दिवशी वाणी साहेबांना सांगितलं, राज्यामध्ये खाजगीकरणाला प्रोत्साहन देऊन तुम्ही दूध धंद्यावरचं सरकारचं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नाही. कोण काय करते, कोणाला मेळ राहिलेला नाही. आणि आता फक्त आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत. माझं म्हणणं आहे, जर गुजरातमध्ये हे सगळं व्यवस्थित होत, तिथं भेसळीचा विषय पुढे येत नाही. तिथं लिटरला 5 ते 6-7 रुपये बोनस दिला जातो. इथं आमचा अख्खा बोनस कोण खाते? खाजगीवाले खातायत. आणि शेतकऱ्याचं वाटोळं झाले, त्याचं काय? त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. दोन प्रश्न आता. आणि ती फाईल माझ्याकडे आहे अजून, म्हणजे पोलीस स्टेशनला पेंडिंग आहे. काळूराम गायकवाड नावाच्या सफाई कामगारानं आत्महत्या केली. त्या कामगाराला चोरीचा खोटा आळ घेऊन, खोटा याचा अर्थ असा म्हणतो, खोटा आळ घेऊन यांनी कामावरून काढून टाकलं. जर देवदत्त निकम सभापती आहेत, त्यांच्या कार्यकाळात त्याला कामावरून काढण्यात आलं. आणि जर त्याने चोरी केली असं तुमचं म्हणणं आहे, तर पोलीस स्टेशनला तक्रार द्या ना. पोलीस इन्क्वायरी करतील, तो चोर आहे का नाही ते पोलीस सिद्ध करतील ना. पण तुम्ही त्याला डायरेक्ट काढून टाकलं. त्या बिचाऱ्याची अवस्था अशी, त्याची बायको अपंग, तोही थोडा अपंग, त्याला 6 महिने कुणी कामाला घेतलं नाही. त्याच्या 4थीला एक मुलगा होता आणि एक 6वीला मुलगा होता. मला आठवतंय, अक्षरशः उपासमारीची वेळ त्या कुटुंबावर आली. एक पाव जर आणला तर ती पोरं अर्धा पाव करून खात होती. अक्षरशः त्याच्या बायकोचे, त्या काळूराम गायकवाडच्या बायकोचे जबाब आहेत पोलीस स्टेशनला. पोलिसांनी यांना पत्र दिलं की हा माणूस तुमच्याकडे कामाला होता का? यांनी काय सांगितलं, म्हणजे आमच्याकडे कामालाच नव्हता. आता बाजार समितीतल्या सफाई कामगारांचं पेमेंट कुठं जमा होतं? शरद बँकेमध्ये. शरद बँकेची डिटेल काढल्यानंतर लक्षात आलं का हे बाजार समितीनेच पगार त्यांचा केलेला आहे. त्याचा पुरावा आम्ही पोलीस स्टेशनला दिला. आणि डमडेरे म्हणून सचिव होते, त्यांनी आयडेंटिटी कार्ड दिले होते. ते आयडेंटिटी कार्ड पण पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. अरे ती फाईल आजही पेंडिंग मध्ये आहे. आणि मग त्यानंतर ते प्रकरण आम्ही पुढे वाढवत बसण्यापेक्षा या सफाई कामगारांना घेऊन मी वाकडेवाडीच्या कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये तक्रार दाखल केली. असंघटित कामगारांसाठी किमान वेतनाचा कायदा आहे आणि किमान वेतनाच्या कायद्याप्रमाणे पगार दिला गेला पाहिजे, ही भूमिका आम्ही त्यांच्या पुढे मांडली. पण त्यांनी त्याला किंमत दिली नाही. बाकीचे संचालक माझी विनवणी करत होते, पण हा बाबा माझ्याशी चर्चा करायला सुद्धा 1 मिनिट पण आला नाही. एवढा अहंकारी माणूस आहे. यांनी वकील दिला, सचिव तारखेला यायचे, तो ज्याचा लेबर कॉन्ट्रॅक्ट होता धनंजय शिंदे यायचा. आणि मग तिथं कमिशनरनी सांगितलं, जर किमान वेतनाप्रमाणे पगार दिला नाही तर मला बाजार समिती सील करावी लागेल. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं, ज्याचा लेबर कॉन्ट्रॅक्ट, तुझं लायसन मी सस्पेंड करेल म्हणले. तेव्हा हे लाईनीवर आलेत. आणि तेव्हा आज त्या सफाई कामगारांना तिथे, अहो त्या सफाई कामगारांना कशी वागणूक दिली. त्यांना ऑफिसमध्ये यायचं सुद्धा बंद केलं होतं, त्यांचा चहा सुद्धा बंद केला. म्हणजे ते दलित समाजाचे आहे ना, किती जातीवादी आहात. मला आता काही गोष्टी उगाच. आणि वर्ष माहित झाला ते सभापती असताना त्यांच्या काळात
त्याला एक 4-5-6 वर्ष झाले असतील. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. हा. असं असतानाही तुम्ही देवदत्त निकमांना पाठिंबा कोविड दिला. काळातच झालं. त्यावेळेस तुमच्या लक्षात आला नाही हा मुद्दा? नाही, मुद्दा लक्षात आला नाही असं काही नाहीये, परंतु त्यावेळेला मुद्दा जरी लक्षात नाही आला असं तुम्ही म्हणताय, पण त्यावेळेला असा विषय पुढे आलाच नाही ना, त्याच्यामुळं कामगारांना हा तुमची मैत्री होती. नाही मैत्री बित्री खायची. तो पाठिंबा होता त्यांना. हो, पाठिंबा होता ना. तेव्हा हे लक्षात नाही आलं. नाही लक्षात नाही आला. तोच प्रकार आता त्यांचा चालू आहे ना. नाही पण एक लक्षात घ्या, मी तुम्हाला एक सांगतो, ते प्रकरण आजही पोलीस स्टेशनला पेंडिंग आहे. आणि राहिला प्रश्न, प्रभाकर बांगरनी आज हा विषय जरी सांगितला असला तरी मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या पत्नीनं त्या ठिकाणी ते जबाब दिलेले आहे, फिर्याद त्यांनी दिलेली आहे, हे मी केलेलं नाही. आणि त्यानंतर मग कारवाई झाली पाहिजे. हा, हे आमचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर सफाई कामगार माझ्याकडे आल्यानंतर हा प्रकरण मला सांगितल्यानंतर मी म्हणलं, मला ह्या वादात पडण्यापेक्षा मी तुम्हाला बाकीच्यांना राहिलेल्या लोकांना तरी न्याय मिळवून देईल या भावनेने मी त्या ठिकाणी गेलो. ही तक्रार प्रभाकर बांगरनी केलेली नाही, त्यांच्या पत्नीने केलेली तक्रार आहे, ते मी तुम्हाला सांगितलं. त्यांना न्याय